नागपूरच्या कन्हानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा। रामटेक, नागपूर आणि भंडारा गोंदिया या 3 लोकसभा मतदारसंघांसाठी एकत्रित प्रचार सभा। मुख्यमंत्र्यांकडून सभास्थळाची पाहणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नांदेड दौऱ्यावर। महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्यासाठी नरसी गावामध्ये सभेचं आयोजन। उदय सामंत आणि अर्जुन खोतकर यांनी घेतली भावना गवळींची भेट। चर्चेनंतर नाराजीचा चेंडू सामंतांकडून मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात। धैर्यशील मोहिते पाटील येत्या 13 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये जाण्याची शक्यता। रामराजे नाईक निंबाळकरांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर। साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी। सांगलीची जागा ठाकरे गटाला गेल्याबद्दल सांगली काँग्रेसची आज दुपारी 4 नंतर महत्त्वाची बैठक। सांगलीऐवजी पलूसमध्ये होणार जिल्हा कोर कमिटीची बैठक। विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट। विशाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर निर्णय घेऊ, आंबेडकरांचा पवित्रा। नाना पटोलेंच्या कारचा अपघात घडवून त्यांचा घातपात करायचा होता का? काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांचा गंभीर आरोप। पाठिंबा देण्याबाबत भाग पाडण्यासाठी भाजपनं राज ठाकरेंना कोणती फाईल दाखवली? संजय राऊत यांचा खोचक सवाल। रामटेकच्या काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे यांची याचिका सुप्रीम कोर्टानेही फेटाळली। जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणात हस्तक्षेप करायला सुप्रीम कोर्टाचा नकार। श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची मांदी आली। दर्शनासाठी 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।